आपली आजची कथा आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. एका गावात एक भाऊराव नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव शकुंतला असे होते. 2 मुले व 2 मुली असा त्यांचा परिवार होता. भाऊरावांनी आपला सर्व पैसा त्यांची मुले व मुली यांचे शिक्षण, लग्न आणि चांगली घरे बांधून देण्यासाठी खर्च केला. भाऊरावांची मुले व सुना स्वार्थी असल्यामुळे त्यांना एवढे करून देखील त्यांच्या दयेवर जगण्याची वेळ आली. त्या दोघांना मुलांकडून अतिशय हीनपणाची व अपमानाची वागणूक मिळत असे. अचानक एके दिवशी भाऊरावांचा मृत्यू झाला व त्यामुळे ते बिचारे या त्रासातून मुक्त झाले. परंतु शकुंतलाबाई मात्र एकट्या पडल्या. शकुंतलाबाई असेच एकदा उदास अशा मनस्थितीत देवळात गेल्या. तेथे त्यांनी त्यांची बालमैत्रीण सरुताई भेटली. तिला बघून त्यांना बरे वाटले. शकुंतलाबाईंना उदास बघून सरुताईंना त्यांना त्यांचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी तिला सर्व वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकल्यावर सरुताईंनी तिला गुप्तपणे काहीतरी कानात सांगितले. ते ऐकल्यावर त्यांना थोडासा धीर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याप्रमाणे सरुताईंनी सांगितले होते त्याचप्रमाणे त्या एक बॅग घेऊन त्यांच्याकडे आल्या व त्यांची जणू काही पहिल्यांदाच भेट होत आहे असे दाखवले आणि शकुंतलाबाईंना त्यांनी मिठी मारली. शकुंतलाबाईंना त्यांनी विचारले, "सरू, तू येथे आमच्या गावात केव्हा आलीस व कोणाकडे उतरली आहेस?" शकुंतलाबाईच्या दोन्ही सुना तिचा आवाज ऐकून लगेच आतून बाहेर आल्या. त्यांना बघताच सरुताई तिला म्हणाल्या, "अगं, मी दुसरीकडे कोणाकडे उतरणार? आपण दोघी मावस बहिणी असलो तरी सख्या बहिणींपेक्षा जास्त जवळचे आपले संबंध आहेत. मला भाऊजी गेल्याचे समजले म्हणून मी तुला भेटायला व काहीतरी भेट देण्यासाठी तुझ्याकडेच आले आहे." सरुताईचे बोलणे ऐकून शकुंतलाबाई आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे म्हणाल्या, "सरुताई, तू मला भेटायला आलीस हे ऐकून फार बरं वाटलं. पण तू मला भेट द्यायला काय आणले आहेस त्याचा अर्थ मला कळाला नाही." सरुताई जाणून बुजून रडण्याचा सूर काढत म्हणाल्या, "अगं शकुंतले, मला माहिती आहे की तुम्ही दोघांनी तुमचा सर्व पैसा मुलामुलींच्या शिक्षणात, लग्नात व त्यांची चांगली घरे बांधण्यासाठी खर्च केला आणि तुम्ही स्वतःसाठी मात्र काहीच ठेवले नाही. ते ठीक आहे, कारण तुमची मुले व सुना सर्व चांगले आहेत म्हणून ते तुझ्याशी प्रेमाने वागतात व तुझा सांभाळ करतात व यापुढेही ते तसेच करतील याची मला खात्री आहे. परंतु आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. आमची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील मुलं शिकली नाहीत. त्यामुळं ते कुठलाही उद्योगधंदा करत नाही. त्यांना फक्त बसून खायला तेवढे येते. घरची श्रीमंती आहे म्हणून त्यांची लग्ने झाली. परंतु त्यांच्या बायका आमचा दोघांचाही सारखा अपमान करतात आणि माझी मुलं ते बघत असून देखील काहीही बोलत नाहीत." असं बोलत असताना सरुताईंनी परत डोळे पुसण्याचे नाटक केले व त्या पुढे म्हणाल्या, "आता अशा परिस्थितीमुळे आम्हाला दोघांना जगण्याची इच्छा उरली नाही आणि आता आमचे आयुष्य ते असे किती दिवस उरले आहे. म्हणून मी ठरवले की माझ्या यजमानांना जवळचे असे कोणी नाही आणि मला तुझ्याशिवाय कोणी नाही. तेव्हा सर्व पैसा अडका मुलांना देण्याच्या ऐवजी तुला त्यातील थोडेसे द्यावे असा विचार करून मी माझ्या यजमानांच्या परवानगीने 25 तोळे वजनाचे 10-12 सोन्याचे दागिने व एकूण 50,000 रुपये या बॅगेत आणले आहेत. त्या 50,000 रकमेपैकी 45,000च्या नोटा आहेत आणि 1-1 रुपयांची
5,000 नाणी आहेत. आता तू काहीही न बोलता आमची प्रेमाची भेट म्हणून ही बॅग घे. त्या बॅगेची चावी देखील घे. मी फक्त तुझ्याकडे चहा घेते व लगेचच निघते. सरुताईंचे हे बोलणे ऐकून आपल्या सासूची मावस बहीण काही सामान्य नसून अतिशय श्रीमंत आहे, म्हणून तिने आपल्या सासूसाठी थोडक्यात काय तर आपल्यासाठीच धनाची पेटी आणली आहे असा विचार करत त्यातील मोठी सून उगीचच प्रेमाचे नाटक करत त्यांना म्हणाली, हे काय मावशी, तुम्ही लगेच का निघालात? आता आल्या आहात तर राहा आमच्याकडे 4 दिवस. तुमची मुलं व सुना ही नवीन पिढीची आहेत, त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही दोघा पती पत्नींनी तुमचे जीवन यशस्वी कसे केले आहे, तसेच आम्हालाही त्याबाबत तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरे होईल व कसे जगायचे ते आम्हाला देखील कळेल. सरुताई तिला म्हणाल्या, माझ्या यजमानांचे मित्र आज विमानाने रात्री 12 वाजता आमच्याकडे येणार आहेत, त्यामुळे मला राहता येणार नाही. आणि मार्गदर्शन ते काय करायचे? नुसता केलेला उपदेश हा कुचकामी ठरतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एक तरी प्रसंग येतोच की ज्यामुळे त्याचे डोळे उघडतात आणि तो माणूस सुज्ञ व समजदार असेल तर त्याला मार्ग दाखवतो. असे बोलून सरुताई चहा घेऊन लगेच तेथून निघून गेल्या. सरुताई येऊन गेल्यापासून शकुंतलाबाईची दोन्ही मुलं व सुना त्यांच्याशी खूप चांगले वागू लागली व त्यांच्यावर खूप प्रेम देखील करू लागले. शकुंतलाबाई जेवण झाल्यावर रात्री आपल्या खोलीत जाऊन दाराला कडी लावायच्या व सरूने दिलेले रुपये दगडावर आपटून वाजवून मोजून घेत. त्या नाण्यांचा आवाज रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे त्यांच्या मुलांना व सुनांना ऐकू जात असे व त्यांचे शकुंतलाबाईवरचे प्रेम अजूनच वाढत असे. जवळजवळ असे 5 ते 6 महिने चालू होते, परंतु पैसा मोजण्याचे काम मात्र संपत नव्हते. शकुंतलाबाईचे असे 5-6 महिने सुखात गेले, परंतु एके दिवशी अचानक त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्या गेल्यावर एक रिवाज म्हणून त्यांच्या सुनांनी व मुलांनी अश्रू देखील ढाळले. मग स्मशानातून आल्यावर मात्र त्यांनी लगेचच आईच्या खोलीत जाऊन त्या बॅगेचे कुलूप उघडले आणि त्यांना धक्का बसला, कारण त्यात फक्त जुनी वर्तमानपत्रे, 4-5 वजनदार दगड आणि 1 रुपया होता व तो रुपया देखील दगडावर आपटल्यामुळे पूर्णपणे ठेचला गेला होता. ते सर्व बघून मुलांना जे वाटत होते की आईची झाकली मूठ 1.25 लाखाची असणार, हे त्यांचे स्वप्नच ठरले गेले.